नमस्कार. आज आहे 11 एप्रिल आणि आता तारोला 4 महिने पूर्ण झाले आणि आज संदीपचा वाढदिवससुद्धा होता. तर त्यासाठी मी विचार केला मस्तपैकी आपण घरीच काहीतरी जेवण वगैरे बनवूया, कारण सध्या बाहेर आम्ही जातच नाही आहे. माझं तर जाणंच होत नाही आहे. थोडंफार तिला गार्डनमध्ये घेऊन जातो तेवढा संध्याकाळी वगैरे, पण असं बाहेर फिरायला वगैरे काही जात नाही आहे. आणि आता रेस्टॉरंटमध्ये तर बिलकुलच नाही, कारण ती जेवूच देणार नाही आम्हाला. तर आम्ही विचार केला की आपण घरीच छान जे आहे ते सेलिब्रेट करूया. तर दोघांसाठी केक मागवला होता. तर थोडीफार मी स्वयंपाकाची तयारी केली होती. तर आज मी बनवते पुरी, बटाट्याची भाजी, आमरस, डाळ भात आणि श्रीखंड. गुढीपाडव्याला आंबे आणले होते, पण ती थोडी आंबट होती, त्यामुळे मी रस नाही बनवला आणि पुरीसोबत रसच छान लागतं. तर संदीपचं म्हणणं होतं की रस बनव म्हणून. तर म्हटलं त्यासोबत चपाती वगैरे बनवण्यापेक्षा मी पुरीच बनवते. आंबे पण होते आणि गोड होते, तर म्हटलं चला पुरी बनवूया आज. या निमतीने आमरस पुरी जे आहे ते खाणं पण होईल आणि या उन्हाळ्यातला हा पहिला आमरस आम्ही बनवतो आहे. तर इथे भाजी बनवून झाली, त्यानंतर मी आमरस बनवायला घेतलं. आमरस बनवून थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे गरम गरम पुरी आणि थंड आमरस खूप छान लागतं. पण मला आमरसपेक्षा ना आंबाच आवडतो खायला. तर थोडीफार मी तयारी करून घेतली होती स्वयंपाकाची, त्यामुळे मी निवांत व्लॉग करायला घेतला. खूप दिवसानंतर मी व्लॉग करते. आता तारूनं मला तेवढा वेळच देत नाही. ती आता हळूहळू ना खूप त्रास द्यायला लागली आहे. झोप कमी झाली आहे तिची आता, आधीपेक्षा खूप कमी झोपते आता ती. पण हा व्लॉग मला करायचाच होता, कारण दोघांचाही वाढदिवस आहे. तर म्हटलं तो एक मेमरीज राहील. यूट्यूबमध्ये आपण फोटोज वगैरे तर डिलीट करत असतो त्यासाठी. पण जेव्हा मी शूट केला, एडिट केला, तेव्हा मला असं वाटलं यार किती छोटा व्लॉग झाला आहे, अपलोड करू का नको. पण आता केला आहे तर अपलोड करते, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये पण याच गोष्टी मी दाखवल्या आहेत. तर म्हटलं चला आता केला आहे शूट तर अपलोड करूया, ज्यांना आवडेल ते बघेल. बऱ्याचदा अशा कमेंट्स असतात की लाँग व्हिडिओ करा, मला शॉर्टपेक्षा लाँग व्हिडिओ बघायला आवडतात. तर म्हटलं चला आता केलं आहे शूट तर अपलोड करूया. आणि तुम्हाला आवडलं का मला नक्की सांगा. आत्ता मी पुऱ्या बनवून घेते. जेव्हा पण मी पुऱ्या बनवते ना, त्यामध्ये थोडासा रवा टाकते. त्याने पुऱ्या बऱ्याच वेळा फुगून राहतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात आणि चविष्टसुद्धा लागतात. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. मी जेव्हा पण तळणीचे पदार्थ बनवते ना, असं पुरी वगैरे किंवा भजी, खूप जास्त प्रमाणात जेवण बनवत असेल, असं पंचपक्वान्न वगैरे, तर ते मला खायची इच्छाच होत नाही. मला ते वासामुळे का काय माहिती, आणि मी खातच नाही, एकदम थोडं जेवते मी. पण मला ना असं साधं जेवण जास्त आवडतं. काही रिझन वगैरे असेल, काही सणवार असेल ना, तर हे जेवण असं बरं पडतं बनवायला. रोज तर आपलं साधंच असतं, पण खरं तर त्यातच खरं सुख आहे. डाळ भातमध्ये, चपाती भाजी यातच खरं सुख आहे, हे एवढं काही बनवण्यापेक्षा. तारूसाठी मी एक सुंदर असा ड्रेस मागवला आहे, तोही मी तुम्हाला दाखवते. मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार होती, म्हणजे तोही व्हिडिओ मी केला आहे पण अपलोड नाही केला, तर बघू यानंतर मी करेल. तर एवढा सुंदर ड्रेस मागवला आहे मी तिला. तिच्या साईजचा एक तर ड्रेसच भेटत नाही, आणि भेटले तर मग ते डेली वेअरचे असतात ते भेटतात ते. तर मार्केटमध्ये पण काही जाणं होत नाही, कारण तिला घेऊन असं फिरण्यापेक्षा ना मी ऑनलाईनच तिच्यासाठी कपडे वगैरे मागवते, हेअरबँड्स वगैरे. आणि चिकूचे जे मुलीचे ड्रेस होते ना लहान असतानाचे, ते पण मी सांभाळून ठेवले होते, तर ते पण मी तारूला घालते. जे मुलींचे होते ते वाले फक्त. आणि हा जो घातलेला ड्रेस आहे, तसे अजून ड्रेस आहेत, ते आमच्या शेजारच्यांनी आणला आहे, तिला बघायला आले होते तेव्हा. आणि हा जो आहे तो मी ऑनलाईन मागवला होता. खूप सुंदर दिसतो आहे हा. सॅटिनचा आहे आणि सॉफ्ट आहे. आणि हा एक हेअरबँड, तारूसाठी मी बरेचसे हेअरबँड घेते ड्रेससारखे. तर मी असे घेते जेणेकरून तिलाही यूज करता येईल आणि मलासुद्धा. केस तर फार कमी आहेत तिचे, पण मला असे क्लिप्स वगैरे मुलींना लावायला खूप आवडतात. चिकूचे भरपूर केस होते तेव्हा मी त्याला बरेचसे असे क्लिप वगैरे लावायची, त्याचेसुद्धा मी सांभाळून ठेवलेले आहेत. आज शनिवार आहे, त्यामुळे उद्या तर सुट्टीच असल्यामुळे ना आमचं आरामात चाललं आहे सगळं. हाच जर वीकडे असताना तर मग सकाळी उठायची घाई असते, तर मग लवकर आम्ही हे सगळं आवरलं असतं. पण आता उद्या सुट्टी असल्यामुळे सगळं आरामात. तर मी नैवेद्य दाखवलं. दोघांचा जो केक आहे तो खूप सुंदर होता. ताराचा जो केक आहे ना, तो मी नेहमी ड्रेसच्या कलरसारखाच मागवते. तर त्यांनी सांगितलं की खूप जास्त डार्क रेड कलर घेतला ना तर त्याची चवसुद्धा कडू लागते,
तर मी म्हटले ठीक आहे, थोडंफार सिमिलर असलं तरी बस. तर हा असा सुंदर दोघांचा केक. तिची तयारी केली आणि माझ्याकडे सुद्धा रेड कलरची साडी आहे, पण ती मी नाही नेसली कारण खूप हेवी आहे. एकतर गरम होतं आहे आणि स्वयंपाक पण करायचा होता. त्यामुळे मी ही सिंपल कॉटनची सुताची साडी जी आहे ती नेसली. आणि ही साडी मला कुठून घेतली म्हणून विचारलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर ही सुतामधून घेतली मी. 3000ची आहे आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे तो सेपरेट मी स्टिच करून घेतला आहे. त्यानंतर तिघांचं ऑप्शन केलं आणि केक कट केला आणि आम्ही जेवलो. तर सध्या असंच आमचं रुटीन आहे. घरीच सगळ्या गोष्टी होतात, नाहीतर आधी आम्ही थोडंसं बाहेर जायचो. असं काही वाढदिवस कोणाचा असला की आम्ही बाहेर जेवायला जायचो, फिरायला जायचो. पण आता तारोमुळे ते काही तेवढं शक्य नाही आहे आणि इतक्या लहान बाळाला घेऊन फिरणं पण मला ते बरोबर वाटत नाही. खूपच लहान आहे ती अजून. तरी डॉक्टर बोलले तिला आता घेऊन जावा बाहेर गार्डनमध्ये वगैरे, पण जास्त लांब नको. आणि हे बघा ह्याचं काय चाललं आहे, जेव्हा पण मी व्हिडिओ शूट करते ना, हे चिकूचं असं काही ना काही असतं. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा आणि असा केला आमचा आजचा दिवस. तोपर्यंत बाय.